श्रीलंका एका छोट्याशा बेटावर वसलेला हा छोटासा देश. इथली संस्कृती आणि इथलं राहणीमान आपल्या भारत देशाशी साम्य असलेलं जाणवतं. आपण जितके क्रिकेट वेडे आहोत तितकेच श्रीलंकन प्रेक्षक सुद्धा क्रिकेट वेडे आहेत. एक असा काळ होता जेव्हा ICIC क्रिकेट रँकिंगमध्ये श्रीलंका संघाचं नाव अगदी आदरानं घेतलं जायचं. अर्जुन रणतुंगा, अरविंद डिसिल्वा, मारवान अट्टापट्टू, सनथ जयसूर्या, चमिंडा वास, महिला जयवर्धने, कुमार संगकारा, मुथय्या मुरलीधरन अशा मातब्बर खेळाडूंमुळे जवळपास 10 वर्षे श्रीलंका संघाने जगाच्या क्रिकेटवर एक हाती राज्य केलं. हळूहळू हे नावाजलेले खेळाडू निवृत्त होत गेले आणि श्रीलंका संघाची दुरावस्था होत गेली. आता श्रीलंका संघाला गरज होती ती उभरत्या ताज्या दमाच्या नव्या खेळाडूंची. आणि अशातच श्रीलंकेच्या वायव्य किनारपट्टीवर एक वादळ जन्माला येत होतं आणि ह्या वादळाचं नाव होतं लसिथ मलिंगा. वडील सेपारामडू एक बस मेकॅनिक होते. ते कामावर गेले की 10-11 वर्षांचा लसित आपल्या मित्रांसोबत आपल्या रथगामा गावातील समुद्र किनाऱ्यावर क्रिकेट खेळायला जायचा. नारळाच्या झाडांच्या सावलीत ही मुले तासनतास क्रिकेट खेळायची. टेनिस बॉलने गोलंदाजी करताना वाळूवर चेंडू उडत नसल्याने लसित सारखा यॉर्कर बॉलवर फोकस करायचा आणि टप्पा पडल्यावर चेंडू सावकाश बॅटवर जायचा म्हणून तो वेगात चेंडू टाकण्याचा प्रयत्न करायचा. यष्टीच्या मागून धावत येत तिरक्या हाताने जलद गतीने टाकलेला चेंडू खेळणे लसितच्या मित्रांना अवघड जायचे. ते लसितला घाबरून असायचे. मग लसित त्यांना मध्येच स्लोअरवन गोलंदाजी करायचा. हळूहळू लसित यॉर्कर आणि स्लोअरवन चेंडू टाकण्यात माहीर झाला होता. लसित ज्या पद्धतीने गोलंदाजी करायचा त्याला स्लिंग ॲक्शन गोलंदाजी म्हणून ओळखले जाते. 1993 मध्ये 5वीची स्कॉलरशिप परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर लसितने माध्यमिक शिक्षणासाठी गॅले येथील विद्यालोका कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि इथूनच त्याच्या क्रिकेट कारकिर्दीला टर्निंग पॉइंट मिळाला. लसित श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज चंपक रामानायके यांच्या नजरेत आला आणि रामानायके लसितच्या गोलंदाजीने प्रभावित झाले. चंपका रामानायके यांनी लसितला गॅले क्रिकेट क्लबमध्ये सामील होण्यास आमंत्रित केले. आता गॅले क्रिकेट क्लबमध्ये लसित घाम गाळू लागला आणि सीझन चेंडूवर सराव करू लागला. सुरुवातीला रामानायके यांनी लसितच्या बॉलिंग ॲक्शनला सरळ करण्यासाठी खूप प्रयत्न करून पाहिला, पण सरळ ॲक्शनमध्ये लसितची गोलंदाजी प्रभावी जाणवत नव्हती. शेवटी रामानायके यांच्या लक्षात आलं की लसितची गोलंदाजी शैली ही नैसर्गिक आहे आणि ती बदलता येणारी नाही. पुढे महिदा कॉलेज संघात लसित सामील झाला आणि त्याच्या क्रिकेट कारकिर्दीला वेगळं वळण मिळालं. कॉलेजकडून खेळताना त्याची कामगिरी उंचावत गेली आणि श्रीलंकेच्या फर्स्ट क्लास क्रिकेट संघात लसिथ मलिंगा सामील झाला. लसितने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये भूकंप आणला. त्याने 83 सामन्यात तब्बल 257 विकेट घेत प्रत्येक 3 चेंडूनंतर 1 विकेट असा अनोखा विक्रम आपल्या नावावर केला. त्या काळात फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये मोठमोठ्या नामांकित खेळाडूंनी लसिथ मलिंगा ह्या नावाचा धसका घेतला होता. याच दरम्यान कर्णधार अरविंद डिसिल्वा यांना नेटमध्ये गोलंदाजी करण्याची संधी लसितला मिळाली आणि लसितच्या गोलंदाजीचा सामना करताना जगात मातब्बर समजल्या जाणाऱ्या अरविंद डिसिल्वा यांच्या नाके नऊ आले. पुढे डोमेस्टिक क्रिकेटमध्ये अनेक रेकॉर्ड करणारा लसिथ मलिंगा 1 जुलै 2004 रोजी श्रीलंका कसोटी आंतरराष्ट्रीय संघात सामील झाला आणि ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध आपला पहिला आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळण्यासाठी तो मैदानात उतरला. या सामन्यात लसितने 6 बळी घेतले आणि पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाचे दिग्गज 6 खेळाडू पॅव्हेलियनमध्ये पाठवणारा लसित रातोरात श्रीलंकेच्या टीव्ही आणि वर्तमानपत्रात झळकला आणि श्रीलंकेच्या वायव्य किनारपट्टीपासून घराघरात एकच चर्चा रंगू लागते. एकच प्रश्न होता, ऑस्ट्रेलियन फलंदाजांना 4 मुंड्या चीत करणारा गोलंदाज कोण? हा लसिथ मलिंगा. आपल्या अचूक यॉर्कर गोलंदाजीने भल्या भल्या फलंदाजांची झोप उडवणारा, T20 आंतरराष्ट्रीय फॉर्मॅटमध्ये 100हून अधिक बळी घेणारा
आंतरराष्ट्रीय सामन्यात 5 वेळा हॅट्रिक करणारा, एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक बळी घेणारा पहिला लंकन खेळाडू, 2 वेळा सलग 4 चेंडूत 4 फलंदाज बाद करणारा, शेवटच्या चेंडूवर सामन्याची दिशा बदलणारा, यॉर्करचा बादशाह, स्लिंगा मलिंगा, रथगामा एक्सप्रेस, लसित मलिंगा. नमस्कार मित्रांनो, मी प्रणय राऊत. प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज ध्येयवेडी माणसे या सदरात श्रीलंकन जलदगती गोलंदाज लसित मलिंगा यांच्याविषयी जाणून घेत आहोत. दिनांक 28 ऑगस्ट 1983 रोजी श्रीलंकेच्या गाले रथगामा या भागात सेपारामाडू लसित मलिंगा यांचा जन्म झाला. वडील सेपारामाडू हे बस मेकॅनिक होते, तर आई स्वर्णा तेनुवारा ह्या गृहिणी होत्या. छोट्या लसितला बालपणापासूनच क्रिकेटची आवड होती. तो आपल्या मित्रांसोबत समुद्र किनाऱ्यावर तासनतास क्रिकेट खेळत असायचा. पुढे माजी श्रीलंकन क्रिकेटर चंपक रामानायके यांनी लसित मलिंगामधला गोलंदाज हेरला आणि लसित मलिंगाच्या क्रिकेट करिअरला एक वेगळी दिशा दिली. आपल्या स्लिंग गोलंदाजी शैलीने भल्या भल्या फलंदाजांना गुडघे टेकायला लावणारा लसित मलिंगा अवघ्या काहीच वर्षात फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये नावारूपास आला. पुढे ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी संघात मलिंगाला संधी मिळते आणि या संधीचं तो सोनं करतो. मलिंगाने आपल्या गोलंदाजीने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात थैमान घातलं. अनेक दिग्गज ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी ड्रेसिंग रूम मध्ये जाऊन मलिंगाची पाठ थोपटली. लसित मलिंगा नावाचं नवीन वादळ क्रिकेट विश्वात आल्याची जाणीव ऑस्ट्रेलिया संघाला झाली होती. पुढे श्रीलंका एकदिवसीय संघात लसित मलिंगा सामील होतो आणि एक विक्रम आपल्या नावावर जोडत जातो. साल 2007 मध्ये साऊथ आफ्रिका विरुद्ध सलग 4 चेंडूत 4 विकेट घेत मलिंगा यॉर्कर किंग म्हणून जगात नाव करतो. पुढे केनिया विरुद्ध मलिंगा पुन्हा एकदा हॅट्रिक करतो आणि वर्ल्ड कप सामन्यात दुसरी हॅट्रिक करणारा तो पहिला खेळाडू ठरतो. 2011 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध पुन्हा हॅट्रिक करतो आणि एकदिवसीय सामन्यात 3 वेळा हॅट्रिक करणारा तो पहिला खेळाडू ठरतो. आपल्या अनोख्या गोलंदाजी शैलीमुळे हाय व्होल्टेज सामन्यात लसित मलिंगा समोरच्या फलंदाजांची झोपच उडवत असे. लसितच्या कप्तानीमध्ये श्रीलंका संघ 2014च्या T20 वर्ल्ड कपवर आपले नाव कोरण्यात यशस्वी होतो आणि लसित मलिंगा श्रीलंका संघाचे गेलेले वैभव परत मिळवण्यात यशस्वी ठरतो. आपल्या कारकीर्दमध्ये 30 कसोटी सामन्यात 101 विकेट, 226 एकदिवसीय सामन्यात 338 विकेट्स, त्याशिवाय T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 107 विकेट्स मलिंगाच्या नावावर आहेत. IPL मध्ये मुंबईसाठी जबरदस्त कामगिरी करताना मलिंगाने 122 सामन्यात तब्बल 170 विकेट्स घेतले. याशिवाय इतर देशांच्या डोमेस्टिक स्पर्धांमध्ये शेकडो विकेट्स मलिंगाच्या नावावर आहेत. गोलंदाजीसोबत मलिंगा उत्कृष्ट फलंदाज देखील होता. 2010 मध्ये अँजेलो मॅथ्यूज आणि मलिंगा ह्या जोडीने ऑस्ट्रेलिया विरुद्ध सामन्यात 9व्या विकेटसाठी 132 धावांची विक्रमी भागीदारी करताना कपिल देव आणि सय्यद किरमाणी यांचा विक्रम मोडीत काढला. हा सामना श्रीलंकेने 1 विकेट ठेवून जिंकला. 14 सप्टेंबर 2021 रोजी क्रिकेटच्या सर्व फॉर्मॅटमधून लसित मलिंगाने निवृत्ती जाहीर केली. श्रीलंकेच्या वायव्य किनारपट्टीवरील एक वादळ शांत झालं. आपल्या वैयक्तिक आयुष्यात 2010 मध्ये मलिंगाने बालमैत्रीण तानिया परेरा यांच्याशी विवाह करून सुखाचा संसार केला. त्यांना 2 मुले देखील आहेत. मित्रांनो, सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, वॉटसन सारख्या नामवंत खेळाडूंचे एकदा दोनदा नाही तर तब्बल 6 वेळा विकेट घेणारा, आपल्या अनोख्या गोलंदाजी शैलीने जगात नावलौकिक मिळवणाऱ्या लसित मलिंगा ह्या क्रिकेट वेड्या माणसाला प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मानाचा मुजरा. मित्रांनो, आपल्याला आवडलेला मलिंगा किंवा त्याची आवडलेली गोलंदाजी शैली किंवा त्याची आवडलेली एखादी इनिंग कमेंट करून नक्की सांगा. आम्ही घेत असलेली मेहनत जर आपल्याला आवडली असेल तर प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. मी प्रणय राऊत आता आपली तात्पुरती रजा घेतो. लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओसह.
धन्यवाद.